निपाणी देवगड मार्गावरील निढोरीजवळ म्हार्कीच्या पुलावर 2.5 फूट पाणी, महामार्ग वाहतुकीस बंद। पावसाचा जोर वाढल्यामुळे 2 दिवसापासूनच वेदगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली। पावसामुळे वेदगंगा नदीला पूर आला असून वेदगंगेच्या महापुराचे पाणी राधानगरी निपाणी राज्यमार्गावर निढोरी मुरगुड दरम्यान असणाऱ्या स्मशान शेड नजीक रस्त्यावर आले आहे। येथे असणाऱ्या म्हार्कीच्या पुलावर सध्या रस्त्यावर 2.5 फूट पाणी आल्याने येथून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे। वेदगंगा नदीला महापूर आल्याने नदीवरील वाघापूर, कुर्णी बंधारे पाण्याखाली गेले आहेत। गेली 4 दिवस येथून होणारी वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे। सध्या निढोरी मुरगुड मार्गावर वाहतूक बंद असल्याने पर्यायी मुरगुड, चिमगाव, गंगापूर, मडिलगे, कूर या मार्गे गारगोटी, कोल्हापूर अशी वाहतूक चालू आहे। निढोरी कागल मार्गे वाहतुकीसाठी खुला आहे। मुरगुड निपाणी मार्गावर वाहतूक सुरळीत चालू आहे। मुरगुड सेनापती कापशी मार्ग वाहतुकीसाठी सुरू असून वेदगंगेचा महापूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। शिवभक्त समाजसेवकांनी महापुराच्या पलीकडे जाऊन बॅरिकेड आणून धोकादायक पद्धतीने होणारी वाहतूक नमस्कार, मी ओंकार पोद्दार, केके न्यूज प्रतिनिधी। आपल्या सर्वांना माहित आहे की गेले 2 दिवस या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि आज देवगड निपाणी मार्गाजवळ निढोरी या ठिकाणी असणाऱ्या म्हार्कीच्या पुलावरती पाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी असणारे पाण्याचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणी काही नागरिक आहेत जे मॉर्निंग वॉकला आलेले आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमकं मुरगुड निढोरी हा रोड पूर्ण पाण्याने बंद झालेला आहे, तरी धक्कादायक वाहतूक कुणी वाहतूक करू नये, वाहतूक करण्यास मनाई आहे। पोलिसांनी बॅरिकेड लावून आणि मुरगुड नगरपालिकेने बॅरिकेड लावून आणि समाजसेवक मुरगुड यांनी पूर्ण रोड हा बंद केलेला आहे, तरी वाहतूक करू नये। आपल्यासोबत नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नगरपालिकेचे कर्मचारी असतील तर पाणी भरपूर गुडघ्यावर पाणी आल्यामुळे सगळे नागरिक बॅरिकेड लावून रस्ता बंद केले। कृपया फक्त वाहतुकी करू नका, धोकादायक वाहने करू नका। यावेळी मुरगुड पोलीस आणि मुरगुड नगर परिषद पुराच्या पाण्याच्या ठिकाणी बॅरिकेड लावून नागरिकांच्यावर लक्ष ठेवून होते। कोणीही धोकादायक पद्धतीने वाहतूक करू नये यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।